तुम्हाला आपल्या बॅग बघून समजलं असेल, आज होता आपला साइन ऑफ. तर आपल्याला शिपवरती येऊन 7 महिने पूर्ण झाले होते. त्यामुळे आपली सगळी पॅकिंग वगैरे सर्व रात्रीच झाली होती. आपण सकाळी लवकर उठलो. साइन ऑफ असल्यामुळे आपल्याला झोप तर काय आली नाही, कारण आपला पहिला साइन ऑफ होता, पहिला कॉन्ट्रॅक्ट होता. त्याच्यामुळे ही एक्साइटमेंट खूप वेगळी होती. साइन ऑफ असल्यामुळे आपली केबिन आपल्याला पूर्ण क्लीन करावी लागते. हे सगळं लिनन वगैरे आपण आउट करण्यासाठी आपण निघालो लॉन्ड्रीमध्ये. साइन ऑफच्या दिवशी आपली केबिन ही हाऊस कीपिंग डिपार्टमेंट कडून इन्स्पेक्शन केली जाते, जेणेकरून जो नवीन क्रू येणार त्याला त्रास नको व्हायला. त्यानंतर आपण केबिन मध्ये आलो आणि रेडी झालो. केबिन मध्ये शेवटची व्हिडिओ काढून आपण पोहोचलो आपल्या गॅलीमध्ये मित्रांना भेटण्यासाठी, कारण आज आपण परत कधी भेटतील आणि कधी नाही, त्यासाठी आपण गॅलीमध्ये मित्रांना भेटण्यासाठी आलो होतो परत. त्यानंतर आपण लगेच ट्रॉलीमध्ये बॅग ड्रॉप केल्या आणि आपल्यासोबत बघू शकता तुम्ही किती लोक साइन ऑफ झाले. हा खूप मोठा साइन ऑफ होता. पूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये साइन ऑन आणि साइन ऑफ हे सगळं होल्ड असतं, त्यामुळे हा खूप मोठा साइन ऑफ होता. त्यानंतर आपल्याला पासपोर्ट कलेक्ट करण्यासाठी डेक 4 वरती बोलवलं होतं, तर आपण पोहोचलो डेक 4 वरती पासपोर्ट कलेक्ट करण्यासाठी. हा आपला खास मित्र आपल्याला गॅलीमध्ये भेटला नव्हता, तर तो आपल्याला डेक 4 वरती भेटण्यासाठी आला होता. तर ह्या भावाने आपल्याला खूप मदत केली आपला कॉन्ट्रॅक्ट इझी जाण्यासाठी. त्याचबरोबर आपण पूर्ण डॉक्युमेंटेशनची प्रोसेस पूर्ण केली आणि आपण फायनली शिपच्या बाहेर आलो. थोडं वाईट पण वाटत होतं, कारण आपण ज्या शिपमध्ये 7 महिने काम केलं त्या शिपला आपण शेवटचं बघत होतो. त्यानंतर आपल्याला घ्यायला शटल बस आली होती. त्या शटल बसमध्ये बसून आपण निघालो एअरपोर्टच्या दिशेने. लॉंग बीच कॅलिफोर्निया हे आपलं शिपचं होमपोर्ट होतं. लॉंग बीच वरून लॉस एंजेलिस एअरपोर्ट हे 40 ते 45 मिनिटावर होतं. तर आपण बसमध्ये बसून बाहेरचा व्ह्यूचा आनंद घेत आपण पोहोचलो एअरपोर्टला. त्यानंतर आपण एअरपोर्टला पोहोचलो आणि आपण सर्व एअरपोर्टची प्रोसेस चालू केली. फायनली आपल्याला बोर्डिंग पास वगैरे भेटला आणि आपण गेलो काहीतरी खाण्यासाठी, कारण आपल्याला भूक पण भरपूर लागली होती. तर आपण आपल्यासाठी ऑर्डर केलं कोल्ड्रिंक अँड बर्गर. खाऊन झाल्यानंतर आपली फ्लाईट ही दुपारी 3ची होती. तरी आपली फ्लाईट US टू जर्मनी होती. तर चला भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.